मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. महागाईच्या भडक्यात होरपळणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरे आणि मेलोडी चॉकलेट्स देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप आता काँग्रेसने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेगावात काँग्रेसने अत्यंत आक्रमक आणि उपरोधिक पवित्रा घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल पंपावर जात वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा एक अनोखा निषेध नोंदवलाय. पेट्रोल डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेगाव येथील केवलराम रामेश्वर पेट्रोल पंपावर हे मेलोडी आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले आणि स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या पेट्रोल पंपावर जोरदार ठिय्या मांडला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी हातात उपरोधिक फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या आणि महागाईमुळे आधीच वैतागलेल्या वाहनधारकांना यावेळी मेलोडी चॉकलेट देण्यात आले. सरकार तुम्हाला असंच गोड बोलून फसवतंय अशी जाणीव कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना करून दिली. केंद्र सरकारने महागाई कमी न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिलाय. मोदी सरकारचं करायचं काय? आली मुंडावर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? आली मुंडावर पाय. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? आली मुंडावर पाय. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन, काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना, जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्हीसुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. शेगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना जे डिझेलचं जे तुटवडा भासत आहे तो कुठं भासू नये, कारण येणारे दिवस पेरणी पाण्याचे आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कसं मिळेल यासाठी आम्ही पेट्रोल पंप चालकासोबत आताच चर्चा केली आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन तसं पद्धतीचं नियोजन करण्याचं आम्हाला आश्वासित केलं. आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही. तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही. त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीनं लागलेलं आहे. सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल. हा एक बाब. दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे. ही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी दरवाढ आहे. आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं एक युवा वर्ग असेल या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहेत. शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे. वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जनआंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानाचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे. त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या. मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हसा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. म्हणून या दरवाढीचा आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो. पुढच्या काळामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत. आपण गेल्या काळात पाहिलं की सर्व विद्यार्थी जे आहेत जे नीटची परीक्षेसाठी प्रिपेअर करत होते त्याही विद्यार्थी, त्यांचे पालक, देशाभरातले 23 लाख पालक आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागते. त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे कुठेतरी सरकारपासून आपल्या काय अपेक्षा आहेत हे या लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नाउमेद होता या परीक्षा पद्धतीवरचा आणि भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला आपल्याला सातत्यानं दिसत आहे. म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आणखीन कणखरपणे काँग्रेस ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी सज्ज आहे. एकंदरीतच शेगावातील या अनोख्या मेलोडी आंदोलनाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, शेगाव, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.